सर्वप्रथम भाऊसाहेबांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करते। शैक्षणिक सत्र 2020-21 या वर्षातली ही पहिली पालक सभा आपण ऑनलाईन पद्धतीने आयोजित करत आहोत आणि या ऑनलाईन पॅरेंट्स मीटिंग मध्ये या कोरोनाच्या जे पार्श्वभूमी आहे यावरती शिक्षण असू द्या, शैक्षणिक पद्धती असू द्या, हे सगळं ऑनलाईन पद्धतीने होत आहे। त्याचा एक भाग म्हणून आज आपण पालक सभा आयोजित केली आहे। विद्यार्थ्यांचा जो शैक्षणिक आलेख असतो, शैक्षणिक त्यांची प्रगती असते, त्यामध्ये पालकांची भूमिका खूप महत्त्वाची असते। तुम्ही एक विश्वासाच्या भरोशावरती विद्यार्थ्यांना आमच्याकडे पाठवता आणि त्यातून मग विद्यार्थी काय साध्य करतोय, काय शिकतो आहे याचं जर मूल्यमापन करायचं असेल तर हे मूल्यमापन पालकांच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। म्हणून ही पालक सभा आम्ही आयोजित केली आहे। अशा या कार्यक्रमाचा शुभारंभ आज आपण दीप प्रज्वलनाने करूया। भारतीय संस्कृतीमध्ये दिवा आणि प्रकाश यांचं समीकरण हे ठरलेलं असतं आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्याकरता मी व्यासपीठावरील आमच्या तंत्रनिकेतनच्या प्राचार्य माननीय पुणे मॅडम आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत आणि संगणक विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक गोसावी सर, अणुविद्युत विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक चोरे सर आणि आमच्या संस्थेचे शैक्षणिक समन्वयक प्राध्यापक राठोड सर यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि भाऊसाहेबांच्या प्रतिमेच्या पूजनाने करावी। धन्यवाद मॅडम, धन्यवाद सर। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय खोन्ने मॅडम, कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती विभाग प्रमुख प्राध्यापक गोसावी सर, प्राध्यापक चोरे सर आणि शैक्षणिक सत्र 2019-20 या वर्षीच्या शिक्षक पालक संघाचे सदस्य श्री सिराज नवाब सर, संस्थेचे शैक्षणिक समन्वयक प्राध्यापक राठोड सर, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते। तसेच आजच्या कार्यक्रमासाठी ऑनलाईन उपस्थित असणाऱ्या सर्व पालकांचे सुद्धा मी शब्दसुमनांनी स्वागत करते। आणि आजची जी पॅरेंट्स मीटिंग आपण आयोजित केली आहे त्या पॅरेंट्स मीटिंगचा एजेंडा आपण म्हणू शकतो तो असा ठरलेला आहे की या कार्यक्रमामध्ये आपण काही मुद्दे विचारात घेणार आहोत, जसं विद्यार्थ्यांची शैक्षणिक उपस्थिती, त्यानंतर विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता,
वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत, पाल्यांचा व्यक्तिमत्व विकास करून त्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत, तसेच पालक संघ 2020-21 निवड करण्याबाबत, पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम करणाऱ्या समस्यांबाबत चर्चा आणि उपाययोजना करण्याबाबत आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणारे विषय हे आजच्या पालक सभेमध्ये आपण विचारात घेणार आहोत. तर यानंतरची सर्व सूत्रे मी संस्थेचे शैक्षणिक समन्वयक प्राध्यापक राठोड सर यांच्याकडे सोडते. राठोड सर. नमस्कार, मी आर.एच. राठोड. ह्या तंत्रनिकेतन मध्ये गेल्या 16 वर्षापासून अधिवेकता या पदावर कार्यरत आहे. आजच्या पालक सभेचे जे विषय आहेत मॅडमने सांगितल्याप्रमाणे, तर पहिला जो विषय आपण घेणार आहोत तो विद्यार्थ्यांची उपस्थिती. शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि अकॅडमिक परफॉर्मन्स हा कसा आपल्या विद्यार्थ्याचा चांगला राहिला पाहिजे, ह्यासाठी म्हणून आपण विद्यार्थ्यांची उपस्थिती आपण इथे लक्षात घेणार आहोत. तसं तर 75% उपस्थिती ही आवश्यक असते, पण ह्या कोविड-19च्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा आपण थोडासा मागे ठेवू, कारण की विद्यार्थ्यांची उपस्थिती ही फिजिकल उपस्थिती जी आहे तंत्रनिकेतनमध्ये याची आवश्यकता नाही आहे, पण ऑनलाईन क्लासेस जे चालतात याच्यामध्ये त्यांना त्या विषयाचं ज्ञान हे व्यवस्थित मिळावं, ह्याकरता पालकांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन आपला पाल्य कसा त्या क्लासेसला अटेंड करेल ह्यावर जास्त भर द्यायला पाहिजे. आम्ही इथून प्रयत्न तर करतच असतो, पण तुमचं सुद्धा एक कर्तव्य आहे की आपला पाल्य हा क्लासेस करतो की नाही करत. कारण की एकदा मोबाईल आला हातात म्हणजे क्लासेस सोडून दुसरं काहीतरी तो करत तर नाही. एक साधारण एक अर्ध्या तासानंतर कंटाळा आल्यानंतर हे असं होऊ शकते. तर त्याच्यावर आपलं थोडंसं लक्ष पालकांनी द्यायला पाहिजे. पहिले मला असं वाटतं की आपण सगळ्यांचं एक नमस्कार. सगळ्या पालकांचं उपस्थित जे ऑनलाईन उपस्थित झाले आणि अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या या ऑनलाईन पेरेंट्स मीटला दिला, त्या सगळ्या उत्साही आणि जागरूक पालकांचं मी संस्थेच्या वतीने इथे स्वागत करते. मी प्राचार्य मीना खुंडे या ठिकाणी 35 वर्षापासून अध्यापनाचं कार्य या ठिकाणी स्थापत्य विभागामध्ये मी करत आहे. आपण प्रत्यक्ष भेटलेलो नाही आहे. ॲडमिशनच्या वेळेला तुम्ही कदाचित आमच्या संस्थेमध्ये येऊन गेलेले आहात. ॲडमिशनमध्ये जे कमिटी काम करत होती त्यांच्यासोबत तुमचं संवाद हा साधला गेला असेल. तरीही प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझा मुलगा ज्या ठिकाणी शिकतो आहे तिथले शिक्षक, कर्मचारी यांच्यासोबत जर ओळख झाली तर फार बरं होतं. आणि म्हणून या पालक सभेमध्ये आम्ही जितकेही इथे उपस्थित आहोत सगळे आपल्या कोविडच्या पार्श्वभूमीवर तुमच्याशी संवाद इथे साधतो आहोत. आणि म्हणून मी आमच्या सगळ्या स्टाफला विनंती करते की त्यांनी आपला परिचय ऑनलाईन का असेना पण आपल्या पालकांशी करून द्यावा. नमस्कार, मी प्राध्यापक GR गोसावी इथे संगणक विभागात विभाग प्रमुख म्हणून सेवा देतोय. 25 वर्षाची सेवा मी आतापर्यंत दिली आहे आणि विद्यार्थ्यांच्या सातत्याने उत्कर्षासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, याचा आणखी एकदा पुनरुच्चार करतो. नमस्कार, मी प्राध्यापक M.H. चोरे, इलेक्ट्रॉनिक विभाग 30 वर्षापासून कार्यरत आहे आणि डिपार्टमेंटचा हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून इथे कार्यरत आहे. नमस्कार, मी प्राध्यापक अभिजित खोणे. या ठिकाणी आपल्या तंत्रनिकेतनमध्ये मी स्थापत्य अभियांत्रिकी विभागात मागील 5.5 ते 6 वर्षापासून इथे कार्यरत आहे. इथे रेडीच ना.
प्रशांत कापडे, अधिव्याख्याता इंग्रजी. मी प्रथम वर्षाला इंग्रजी आणि कम्युनिकेशन स्किल्स या विषयांचं अध्यापन करतो आणि गेल्या 5 वर्षापासून तंत्रज्ञानामध्ये अधिव्याख्याता म्हणून मी कार्यरत आहे. नमस्कार, मी सुनील रमेशराव मोलके, अणुविद्युत विभागामध्ये अधिव्याख्याता पदावर 1 ऑगस्ट 2016 पासून कार्यरत आहे. नमस्कार, मी सुमेधा पाटील, संगणक अभियांत्रिकी विभागात कार्यरत आहे. नमस्कार, मी राकेश भरत, अणुविद्युत या विभागामध्ये 5.5 वर्षापासून कार्यरत आहे. नमस्कार, मी मधुरा पावळे, मी इथे 2 वर्षांपासून सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे. नमस्कार, मी श्रुतिका प्रदीपराव ठाकूर, मी सिव्हिल डिपार्टमेंटला सध्या कॅड या सब्जेक्टसाठी कार्यरत आहे. नमस्कार, मी मोनिका त्रिपाठी आणि मी फर्स्ट इयरला फिजिक्स हा सब्जेक्ट शिकतो. उपस्थितीचा चर्चा आपण इथे करत होतो. तर 75% उपस्थिती ही बोर्डाच्या म्हणजे मंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक आहे. पण आता ऑनलाईन जे क्लासेस सुरू आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण उपस्थितीची नोंद घेतो आहोत. कदाचित 75 पेक्षा जर थोडासा कमी असेल तरी त्याला परीक्षेला बसता येईल, हा भाग वेगळा. पण त्याचा अभ्यासक्रम गुणवत्तापूर्वक होणे आणि त्यांनी तेवढं स्किल ॲक्वायर करणे ह्याच्यासाठी उपस्थिती मात्र जेव्हा आपण एक तंत्र शिक्षण घेतो त्यावेळेला आवश्यक असते. आणि जसं आमचे अकॅडमिक कोऑर्डिनेटर R.H. राठोड सर यांनी तुम्हाला सांगितलं की पालकांनी सुद्धा त्याकडे लक्ष द्यायचं आहे की आपला जो पाल्य आहे तो वेळापत्रकाप्रमाणे ते क्लासेस ऑनलाईन घरून करतो आहे, म्हणजे तुमची नजर त्याच्यावरती आहे. तर इथून आम्ही त्याचं शिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करत असताना आमची जी भूमिका होती ती आता पालकांना वठवावी लागत आहे. त्यामुळे पालक याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करतील अशी आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा करतो. आणि मुलांनी आपले क्लासेस वेळोवेळी करतात की नाही याची दखल पालकांनी जरूर घ्यावी अशी मी त्यांना विनंती करते. या सभेचा आपला दुसरा जो विषय आहे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी उपाययोजना. तर ह्या विषयासाठी मी डॉक्टर गोसावी सर, हेड ऑफ द डिपार्टमेंट कम्प्युटर इंजिनिअरिंग यांना मी आमंत्रित करतो आणि थोडीशी त्यांनी मार्गदर्शन करावे अशी विनंती. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ही एक त्रिकोणीय स्थिती, ज्याच्यामध्ये पालक, विद्यार्थी आणि शिक्षक या तिघांचा सारखा सहभाग असतो. आता थोडीशी ही प्रक्रिया थोडीशी प्रताडित झाली आहे की कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यांनी आलेले आपल्याला काही शारीरिक आणि अंतराची बंधनं आणि फिजिकल उपस्थिती थोडी शक्य नाही. इथे बोर्डवर समजावून सांगायचं तर असं काही टीचरला काही थोडंफार लिमिटेशन आलंय. पालकांना थोडंसं नियंत्रण विद्यार्थ्यांचं किंवा आपल्या पाल्याचं ठेवणे या बाबतीत काही स्वतःला निर्बंध लादून घेणे आणि अशा पद्धतीचे पाल्यावरही लादणे या पद्धतीचं काही थोडंसं एक अधिभार पालकांवरही पडलाय. आणि पाल्यांच्या बाबतीत म्हणावं तर त्यांना ऑनलाईन ही प्रक्रिया नवीन होती. शिकताना जे शिक्षणाचे जे आयाम आहेत, शिक्षण प्रक्रियेचे जे आयाम आहेत, तर त्याच्यामध्ये कुठेतरी एक कॉम्प्रोमाइजिंग स्थिती विद्यार्थ्यांची पण या ऑनलाईनमुळे आली. अशा अवस्थेत या सगळ्या आव्हानात्मक स्थितीवर कुठेतरी मात करून आपण आपली शिक्षण प्रक्रिया सुरळीत ठेवावी आणि नव्हे नुसता सुरळीत नव्हे त्याची गुणवत्ता वर्धन कसं होईल हे आपण वैयक्तिक बघावं. या दृष्टीने थोडंसं आपल्याशी 2 मिनिटं मी यूज करतो. एक महत्वाचा मुद्दा असा की आपल्या बौद्धिक क्षमता ज्या आहेत
आणि ज्या एनालिटिकल स्किल्स आहेत ते आपण सिद्ध केले. आता आपण इंजिनिअरिंगला ऍडमिट झालो म्हणजे आपण ती किमान गुणवत्ता धारण केली. मग कुठेतरी ही जी शिक्षण प्रक्रिया सुरू आहे की शिक्षक कुठेतरी सचोटीने आणि धडाडीने एक शिकवण्याचा प्रयत्न करतोय, ऑनलाईन वर्ग घेतोय. त्या दरम्यान आपल्या कॉग्निटिव्हिटी लेवल्स, ज्याला आपण म्हणूया थोडंसं बौद्धिक एकाग्रता, सोबतच आपल्या स्वतःच्या सेन्सेसला एकत्र करून त्याला साधारण 2-3 तास जे काय आपलं शिक्षण चालतंय त्या दरम्यान त्याच्याशी एकाग्र होऊन त्याची धारणा करणे, ते धारण करणे, ते शिक्षण आपण स्वतःमध्ये बिंबवणे आणि त्यानंतर त्याचा एक पुनरुच्चार कुठेतरी लेखी किंवा रिडिंगच्या स्वरूपात करून पाहणे असं एक अपेक्षित आहे. गुणवत्ता वर्धनाचं हे पहिलं झालं. दुसरा भाग आहे की कुठेतरी जे इन्फ्लुएन्शन्स आहेत, थोडीफार या मोबाईलच्या आणि वयाच्या सांगडीने निर्माण झालेली जी आकर्षणं आहेत की एखादा मीडिया आहे किंवा यातून थोडंसं परावृत्त होऊन एखादं गेमिंग पोर्टल आहे, याच्यापासून विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःला दूर ठेवणे हा एक शैक्षणिक गुणवत्तेचा सध्या भाग म्हणता येईल, कारण हा ऑनलाईन आयामामध्ये ही बदललेली व्याख्या आहे. तिसरा भाग हा की जे काय स्टडी मटेरियल आपल्याला सांगितलं आणि जे रेफरन्सेस, टेक्स्ट बुक्स, जे वेळोवेळी शिक्षक तुम्हाला रिकमेंड करतात किंवा तुमच्या सिलेबायमध्ये आहे, हे आता या पद्धतीने हाताळता येणं कठीण आहे की लायब्ररीमधनं तुम्ही घेतलेत आणि तुम्ही प्रत्यक्ष वाचताय. पण थोडंसं ऑनलाईन पद्धतीने यातले ई बुक्स, यातलं काही ई कंटेंट, यावरून काही गुगल सर्च असलेले इन्फॉर्मेटिव्ह मटेरियल, याच्या साधनांनी या सगळे साधनं वापरून आपण आपल्या गुणवत्तेचा थोडासा आणखी कसा विकास करता येईल हे यातून आपण पाहू शकतो. तर या अशा त्रिकोणीय सूत्रांमध्ये पालक, शिक्षक आणि विद्यार्थी या आपल्या सगळ्यांनाच कस लागणार आहे. आमच्या बाजूने आम्ही पूर्ण प्रयत्न करतो, विद्यार्थ्यांच्या बाजूने सुद्धा चांगलं सहकार्य मिळत आहे. पालकांचं प्रत्यक्ष नसलं तरी आम्ही अशा पालक मेळाव्याच्या मार्फत असं सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न आणि तत्समच असं एखादं आव्हान करून हे सगळं जुळवून आणण्याचा प्रयत्न करतो. तर लवकरच हा सगळा पॅन्डेमिक संपेल आणि या दरम्यान आपण केलेले सगळे विधायक प्रयत्न हे गुणवत्तेला वर्धक असे ठरतील अशी अपेक्षा करून मी 1-2 मिनिटाचं माझं विवेचन संपवतो. धन्यवाद सर. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी ज्या उपाययोजना सांगितल्या त्या नक्कीच आपल्याला उपयोगी पडतील आणि तुम्ही लक्षपूर्वक जर ऐकलं असेल तर ह्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या उपाययोजना आत्मसात करून आपली शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढवता येईल यावर आपण लक्ष देऊ शकतो. तिसरा जो मुद्दा आहे, विषय आहे, पाल्यांच्या व्यक्तिमत्व विकास करून त्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी पालकांची व शिक्षकांची भूमिका. तर मी प्राचार्य मॅडमला विनंती करतो की त्यांनी ह्या विषयावर तुला प्रकाश टाकावा. आपल्या विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवणे हाच या शिक्षण संस्थांचा हेतू आहे. आपल्या पाल्याला आपण एक तंत्र शिक्षण देतो आहोत, तर निश्चितपणे त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी रोजगारक्षम व्हावं ही त्या पाल्याची आणि पालकाची इच्छा ही असतेच. आणि आमचा पुरेपूर प्रयत्न आहे की तंत्र शिक्षण आत्मसात केल्यानंतर त्यांनी रोजगारक्षम व्हावं. रोजगारक्षम म्हणजे त्यांनी कुठेतरी त्याला एक चांगली नोकरी म्हणा किंवा स्वतःचा व्यवसाय त्याला थाटता यावा इतपत त्याची तयारी ही आम्ही करून घेणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये तंत्र शिक्षण पूर्ण करताना त्याचा अभ्यासक्रम तो पूर्ण करेल. स्थापत्य असेल, अणुविद्युत असेल किंवा संगणक, हे जे शिक्षण तो घेणार आहे त्या विषयामध्ये तो पारंगत होईल. त्याच्या सगळे जे काही थेअरी आणि प्रॅक्टिकलचं जे काही त्याचं नॉलेज आहे तो पूर्ण आत्मसात करेल. पण त्यासोबतच जेव्हा एखाद्या व्यक्तीची नोकरीमध्ये निवड होते तेव्हा त्याचा जो अभ्यासक्रम असतो त्याच्यासोबतच त्याचे इतर गुण सुद्धा तपासले जातात. म्हणजे त्याचा व्यक्तिमत्व विकास झालेला आहे की नाही, त्याच्यामध्ये संवाद कौशल्य आहे का, त्याच्यामध्ये निरीक्षण शक्ती वाढलेली आहे का, त्याच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे का, अशा वेगवेगळ्या
कसोटींवर त्याला निवडून मग त्याची निवड ही होत असते. आता तुम्ही बघितलं असेल की कुठल्याही नोकरीची जी संधी उपलब्ध होते त्यावेळेला त्याची एक परीक्षा घेतली जाते. ती परीक्षा या सगळ्या गुणांवर आधारित असते. त्याचं जे समजा कम्प्युटर इंजिनियर तो आहे तर ते नॉलेज तर त्याचं तपासलं जाणार आहेतच, ते ज्ञान त्याचं तपासलं जाईलच, पण त्यासोबतच त्याचं ॲप्टिट्यूड, त्याचं रिझनिंग, ह्या ज्या गुण त्याच्यामध्ये त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये पाहिजे असतात ते सुद्धा त्याच्यामध्ये तपासले जातात. आणि म्हणूनच आमच्या तंत्रशिक्षणाची जी काही अभ्यासक्रम जो आहे त्याच्यामध्ये अशा विषयांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. आणि तंत्रशिक्षण घेताना वेळोवेळी त्या मुलाचा व्यक्तिमत्व विकास कसा होईल या दृष्टीने आमच्या जो काही आमचं जे करिक्युलमचा जो काही पूर्ण वेळ जो आहे त्याच्यामध्ये अभ्यासाव्यतिरिक्त निरनिराळ्या ज्या काही उपक्रम असतात ते आम्ही राबवतो. मुलांसाठी वेगवेगळ्या टेक्निकल कॉम्पिटिशन्स म्हणा, काही वर्कशॉप्स, वेबिनार, त्यांचे व्याख्यानं हे इथे आयोजित केले जातात, जेणेकरून त्याच्या व्यक्तिमत्वाचा संपूर्ण विकास होऊन एक रोजगारक्षम विद्यार्थी आम्ही समाजामध्ये त्याला आणू पाहतो आहोत. तर तुमचा मुलगा जर आता फर्स्ट इयरला असेल, तो सेकंड इयरला जाईल, थर्ड इयरला जाईल, त्यावेळेला त्याला अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी पालकांनी प्रोत्साहित करावं. दुसरं वर्ष जे आमचं होतं, चौथ्या सेमिस्टरमध्ये जी उन्हाळ्याची सुट्टी येते त्याच्यामध्ये त्या मुलाला एक इंडस्ट्रियल ट्रेनिंग हे मंडळाने कंपल्सरी केलेलं आहे. त्या इंडस्ट्रियल ट्रेनिंगमध्ये कदाचित त्या मुलांना काही सर्टिफिकेट कोर्स करावे लागतात. ते सर्टिफिकेट कोर्स अतिशय कमी किमतीमध्ये त्या मुलांना उपलब्ध असतात. कधी कधी कॉलेजतर्फे काही असे सर्टिफिकेट कोर्स म्हणा किंवा काही वर्कशॉप्स हे अरेंज केले जातात. त्यांचं जी फी असते ती फार अतिशय अल्प असते. तर अशा उपक्रमांमध्ये पालकांनी त्या मुलांना सहभागी होता यावं यासाठी जरूर प्रयत्न करावेत. त्यांना ऑनलाईन काही कोर्सेस उपलब्ध आहेत, ते कोर्सेस करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावं आणि त्यांना पाठिंबा द्यावा या गोष्टींसाठी, जेणेकरून आपला विद्यार्थी तंत्रशिक्षण अधिक हे जे काही सॉफ्ट स्किल त्याच्यामध्ये डेव्हलप व्हायला पाहिजे त्यासाठी तो पुढे येईल. आणि पुढे जेव्हा त्याला कुठेतरी नोकरीची संधी प्राप्त होईल किंवा तो स्वतःचा रोजगार निर्माण करेल, अशा वेळेला हे सगळे कलागुण, हे सगळे स्किल त्याच्या उपयोगात पडणार आहेत. तर आम्ही शिक्षक म्हणून आम्ही प्रयत्न करूच, पण पालकांचा सुद्धा मोठा सहभाग याच्यामध्ये आम्ही पाहतो की त्यांचा सहभाग जर असेल तर निश्चितच विद्यार्थी पुढे जातो. आणि आता ऑनलाईनच्या माध्यमाने मी तुम्हा सगळ्या पालकांना पुन्हा एकदा विनंती करते की असे जर उपक्रमांमध्ये जर त्यांना भाग घ्यायचा असेल तर आपल्या पाल्याला फक्त ती मुलगी आहे किंवा हा बाहेर कसा जाईल, याला थोडेच आता पैसे पडतात आहे याच्यासाठी त्यांना मागे खेचू नये आणि त्यांना पूर्ण सहकार्य करा, जेणेकरून असा विद्यार्थी आमच्या शिक्षण संस्थेमध्ये मधून बाहेर पडेल. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. पुढचा विषय परत पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम करणाऱ्या समस्यांबाबत चर्चा व उपाययोजना यावर आहे. तर पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर मी आधी म्हटल्याप्रमाणे समस्या आज निर्माण झालेली आहे ती खरं तर पूरक सुद्धा आहे आणि मारक सुद्धा आहे, म्हणजे मोबाईल. आणि आज आपण जे शिक्षण घेत आहोत ते पूर्ण मोबाईलच्या माध्यमातूनच आपण घेत आहोत ऑनलाईन. मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे जर विद्यार्थी हा 30 मिनिटे जर का ऑनलाईन क्लास घेत तो पाहत असेल किंवा तो करत असेल तर निश्चितच तो कंटाळून इकडे तिकडे जाण्यासाठी प्रयत्न करेल. म्हणजे जी लिंक आम्ही जे शिक्षकांनी तुम्हाला पाठवतो ती फक्त समोर दिसावी आणि मागे दुसरं काहीतरी काम करावं असं होऊ शकते. प्रत्येक विद्यार्थी असं करेलच असं नाही आहे, पण हे डायव्हर्शन होऊ शकते. तर ही एक समस्या
राहू शकते. तर त्यासाठी पालकांचं तिथे जास्तीत जास्त लक्ष असणं आवश्यक आहे. जर घरामध्ये आपला लॅपटॉप असेल किंवा कम्प्युटर असेल तर निश्चितच तुम्ही त्यांना कम्प्युटर किंवा लॅपटॉप हाच एक पर्याय द्यायला पाहिजे. मोबाईल हा शक्यतो टाळायला पाहिजे. पण नसेलच काही पर्यायच नाही आहे तर मोबाईल पासून तुम्ही 3 फूट दूर मुलाला ठेवून तुम्ही तो क्लास अटेंड करायला सांगू शकता. आम्ही इथून फक्त तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगू शकतो की तुम्ही काय करायला पाहिजे. पण खरं तर तुमचं तिथे जास्त महत्वाचं काम असते की विद्यार्थी तुमचा पाल्य हा कसा मोबाईलला हाताळेल. आणि काही समस्या त्याच्यामुळे उद्भवतात की पूर्ण काही विद्यार्थी गेम सुद्धा खेळत असतात. तर ह्या काही समस्या येतात. तर त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी म्हणून आता सध्या तरी तुम्हीच जास्त तिथे उपयोगी पडू शकता शिक्षकांपेक्षा. शिक्षक तर आता ऑनलाईन म्हणजे रिमोट झालेले आहेत. तर आमचं जास्त लक्ष तिथे जाऊ शकत नाही. फक्त आम्ही उपस्थिती पाहतो, तो क्लासेस हा वेळेवर करतो की नाही करत आढावा घेतो त्याचा. वारंवार जर नसेल तो तर फोन करून आम्ही विचार पण असतो. पण जर विद्यार्थी हा तिथे प्रेझेंटच नसेल, घरीच नसेल तो, तर हा एक समस्या तिथे निर्माण होऊ शकते. ह्यासाठी परत मी पोलिसांना काही सांगता येईल. सध्या आपला हा मोबाईलच विषय होता. मोबाईलमुळे कारण बरेच वेळा आपण बघतोय सर्व विद्यार्थी आता ऑनलाईन शिक्षण असल्यामुळे मोबाईल वापरणं गरजेचं झालेलं आहे. पण शक्यतो मोबाईल सरांनी सांगितल्याप्रमाणे टाळायचं. आता काही असे अनुभव आले आता ऑनलाईन शिक्षण चालू आहे. बरेचसे विद्यार्थी सुरुवातीला जॉईन होतात कारण पूर्ण क्लास करत नाही. तर त्याकरता थोडा त्या विद्यार्थ्यावर किंवा आपल्या पाल्यावर लक्ष असणं गरजेचं आहे. कारण काही विद्यार्थी असे आढळलेले आहेत की 3 किंवा 4 मिनिटं एका तासाच्या क्लासमध्ये 4 मिनिटाच्या वर हजर राहते. कारण आपल्याकडे त्याचं रेकॉर्डिंग असते हा विद्यार्थी किती वेळेपर्यंत हजर होता. तर शक्यतो आपण आपला जो पाल्य आहे सरांनी लिंक पाठवल्यानंतर तो जॉईन झाला का नाही झाला, त्यांनी पूर्ण क्लास केला का नाही याच्यावर थोडंसं जर आपलं लक्ष असलं तर त्याला पूर्ण म्हणजे क्लास करता येईल. यानंतर मी धन्यवाद चोरे सर. तर माझी विनंती आहे पालकांना की तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे विद्यार्थ्यांकडे. विद्यार्थी घरी असताना तर पुढचा मुद्दा आपण म्हणजे विषय आपण घेऊ की तो पालक संघ 2020-21 साठी निवड करण्याचा. तर पालकांना मी आवाहन करतो की त्यांनी त्यांची नावं द्यावी म्हणजे आपण पालक संघ 2020-21 निवड करतो. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये पालक यांची फार महत्त्वाची भूमिका आहे. आणि दरवर्षी आपण असा पालक संघ निवडत असतो की सगळे पालक आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही तर त्यांचे एक प्रतिनिधी म्हणून आपण काही पालक निवडतो. तर या ठिकाणी आपल्यामध्ये मागच्या वर्षीचे पालक संघातील सन्माननीय सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. शिराज नवाब साहेब. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी इथे यावं आणि आमचे जे काही आता पालक ऑनलाइन जे आहेत उनके साथ में अगर आप कुछ बातचीत करना चाहेंगे और उनको अपने अनुभव शेयर करना चाहेंगे तो बहुत अच्छी बात होगी. थैंक यू मैडम. नमस्कार, मैं शिराज नवाब लास्ट ईयर प्रतिनिधि था कंप्यूटर फर्स्ट ईयर का. अगर किसी को अगर कोई प्रॉब्लम हुआ या नहीं हुआ तो उसने तो अभी तक की बात बताया मुझे. अगर कोई है ऐसा तो आप बता सकते. और अगर जो भी है आपका अगर कोई प्रॉब्लम तो अपन सॉल्व करने की प्रयत्न भी करेंगे. मैंने ऐसा कई बार किया भी मैडम से या सर लोगों से कांटेक्ट में भी रहा.
अगर जो कुछ भी अगर आप लोगों को अगर प्रॉब्लम है या कुछ है तो आप बताइए, या फिर आपके हिसाब से प्रतिनिधि देंगे आप। अभी आज के शायद ऑनलाईन प्रोग्राम में जो फर्स्ट इयर के पालक आहे, म्हणजे पहिल्या वर्षामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे जे पालक आहे कदाचित ते बहुसंख्याने असतील, तर मैं आपसे गुजारिश करूंगी कि आप अपने अनुभव, आपका अनुभव, आपके बच्ची अभी 1 साल हो गया हमारे इंस्टीट्यूट में पढ़ रही है ना, तो आप अपना अनुभव हमारे इंस्टीट्यूट के बारे में प्लस होगा माइनस होगा जो भी होगा, अगर आप हमारे जो ऑनलाइन पेरेंट्स हैं उनके साथ शेयर करेंगे तो हमको भी बहुत अच्छा लगेगा। ठीक है मैडम, थैंक यू। मेरी बेटी लास्ट 10th में 70 यानी 88 मार्क्स थे उसको, और जब फर्स्ट ईयर हुई मैडम तो 88% मैंने, और एजुकेशन में भी जैसा बहुत बेस्ट है, रेगुलर है, अभी और देखिए पढ़ाई भी बहुत अच्छी। एक मिनिट आपको मैं हे करना चाहते की आता आपण जर बघितलं की 10वीच्या जे मार्क्स असतात, बरेचसे मुलं 90% वगैरे घेऊन येतात, 80%, तर फर्स्ट इयर वर आल्यानंतर फर्स्ट इयरला ते मार्क्स त्यांचे 10वी पेक्षा कमी होतात। आणि यहाँ पे मैं आपका और आपकी बच्ची का भी बहुत अभिनंदन करना चाहूंगी कि 10वीं में उसको 78% थे और यहाँ पे आने के बाद उसका परसेंटेज 10% से बढ़ गया है, यानी 88% हो गया। तो आपके जो भी टीचर हैं कंप्यूटर डिपार्टमेंट के या फर्स्ट ईयर को हमारे पढ़ाने वाले टीचर, आपकी बच्ची और आपका, हम सबका मैं ये मीटिंग के दौरान सबका मैं अभिनंदन करना चाहूंगी इसके लिए, और आपकी बच्ची के लिए भी हम तालियां। मेरी बेटी का नाम सारिया आफरीन है, तो शायद जानती होंगे, अच्छी आपकी है पहले, और पढ़ाई भी बहुत अच्छी, जैसा बताते आप लोग सब, हर मीटिंग बराबर कॉपरेट करते हैं, टीचर्स लोग भी। अभी पहले रेगुलर था तो ऐसा भी अच्छा था, और ऑनलाइन होने पर भी जैसा ज्यादा उससे ज्यादा अच्छा है, क्योंकि बच्चे लोग बताते हैं कि भाई टीचर लोगों ने आज बिफोर डेट को मैसेज किए या मीटिंग जैसा ऐसा सडनली या वक्त पर ऐसा कुछ ऐसा मैसेज नहीं करते, इस टाइप का जैसा उनका बोलना भी आया, और किसी का जैसा आज तक कोई प्रॉब्लम भी नहीं आया। पढ़ाई भी काफी अच्छी है, हर चीज का कॉपरेशन है, हर चीज की पढ़ाई का, एजुकेशन का, और बच्चे भी जैसा जो इंटरेस्टेड है उन्होंने भी लेना चाहिए, पढ़ना चाहिए, और ज़्यादा से ज़्यादा अपना स्कोर करके अपनी एजुकेशन कंप्लीट करके अपने फ्यूचर का समझो कैरियर अपना कंप्लीट करना चाहिए, और आगे अपने उससे होना चाहिए, एजुकेशन भी कंप्लीट करना चाहिए। मेरा ऐसा ये है मत है, और ज़्यादा से ज़्यादा एजुकेशन में ज़्यादा केयर की है तो एजुकेशन अच्छी हो जाएगी तो लाइफ भी अच्छी बनेगी, आगे जिंदगी में किसी पर कोई बात का प्रॉब्लम नहीं है। वैसे भी आपके कॉलेज की, यानी मैं खुद स्टूडेंट था यहाँ का 88-87 में, तो पढ़ाई वैसी बहुत अच्छी है, यानी ऐसा लेके चलो आपके अमरावती में टॉप मोस्ट कॉलेज है भाव साहब पंजाबराव देशमुख का। मेरे को खुद को इस चीज़ का अनुभव है, और हमने हमारी बच्ची को गवर्नमेंट में ना एडमिशन लेते हुए ये कॉलेज नहीं की। इसका मेन जैसा कारण यही है कि एजुकेशन बहुत अच्छी है, स्टाफ बहुत अच्छा है, एडमिनिस्ट्रेशन बहुत अच्छा है, और हर चीज़ जैसा यहाँ पर अवेलेबल है, प्रॉपर कॉपरेशन होता, सभी लोग सपोर्ट करते, और लाइफ भी जैसा अच्छी बनती बच्चों के एजुकेशन पे। बाहर अगर कोई चीज़ देखे या दूसरे कॉलेज के पढ़ाने के बाद में भी, या अगर पढ़ा के भी, ये कॉलेज ज़्यादा बेस्ट है। ऐसा मेरा एक अपना अनुभव है, आप लोग भी इसका ख्याल रखिए, और ज़्यादा से ज़्यादा एजुकेशन पर केयर करके टीचर लोगों ने, सर ने, मैडम ने जो भी आप लोगों को बताया है उस पर अगर आप पूरा केयर किए तो आपकी भी लाइफ अच्छी बनेगी, इसमें भी होप है। थैंक यू। पालक आता ह्यामध्ये उपस्थित असणारे कोणी पालक इच्छुक असतील, त्यांच्या काही समस्या असतील किंवा काय ते थोडंसं हा, तर कोणाला काही समस्या असतील ह्या ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीमध्ये म्हणा, किंवा अजून काही दुसरं काही असेल तर तुम्ही आता तुमचा माईक अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता, संवाद साधू शकता।
हा बोला, कोण? मूर्तिजापूर. हा श्रीराव, किशोर श्रीराव, मी फोन केला होता तुम्हाला आता. हा बोला. हो. अच्छा. हा. हो हो. हा. हो. धन्यवाद श्रीराव साहेब. धन्यवाद श्रीराव. आणखी कोणी बोलण्याची इच्छा असेल बोलू शकता. हा बोला. फर्स्ट इयर. हा. नाव सांगा सर तुमचं. हा बोला. हा ऐकत आहे, बोला तुम्ही. हो हो. पत्र तर आम्हाला आलेलं आहे मंडळाकडनं. 15 तारखेपासून ऑफलाईन घ्यायचे आहे. पण आम्ही इथे कलेक्टर साहेबांकडे पत्र पाठवलेलं आहे. त्यांची जर परमिशन मिळाली तर आपण 15 तारखेपासून विद्यार्थ्यांना बोलवायचं ठरवतोय. पण त्यात आम्ही काय केलं की त्यांनी 50% उपस्थिती पाहिजे असं सांगितलं. आम्ही अमरावतीमध्ये राहणारे मुलं हे आम्ही वेगळे काढले आणि बाहेरगावी राहणारे मुलं आम्ही वेगळे काढले. अमरावतीमध्ये राहणारे जी मुलं आहेत त्यांचे 50% आम्ही एका दिवशी बोलवू आणि उरलेले 50% दुसऱ्या दिवशी बोलवू. आणि बाहेरगावी राहणारे मुलं जे आहेत त्यांना मात्र आम्ही ऑनलाईनच देणार. आमचा जो क्लास राहील, समजा अशी परमिशन मिळाली आणि विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये यावं लागलं तर अशा वेळेला आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने तो क्लास राहील. जे मुलं वर्गात बसतील ते ऑफलाईन शिकवणार आहेत शिक्षक त्यांना. त्याच वेळेला ऑनलाईन वर्ग सुद्धा सुरू राहील. म्हणजे जे मुलं घरी आहेत, बाहेरगावचे मुलं किंवा अमरावतीचे मुलं, ते त्याच वेळेला एकत्रितपणे शिकणार आहेत. तर अजून निश्चित नाही आहे की काय होणार आहे. त्यासाठी पहिले आम्ही पालकांचं सुद्धा संमतीपत्र घेणार आहोत. जे पालक इच्छुक असतील आपल्या मुलांना पाठवायला त्यांनाच आम्ही इथे महाविद्यालयामध्ये प्रवेश देणार आहोत. तर पहिले कलेक्टर साहेबांची परमिशन, दुसरं पालकांची संमती, असं मिळाल्यानंतर जे विद्यार्थी त्याच्यामध्ये पात्र ठरतील त्यांचे 50% एका दिवशी बोलवू आणि दुसरे 50% दुसऱ्या दिवशी. असं अल्टरनेट आम्ही ह्या कोविडच्या पार्श्वभूमीवर सगळ्या प्रकारची काळजी घेऊन, म्हणजे सॅनिटायझेशन, त्यांचं सोशल डिस्टन्सिंग, मास्क त्यांनी लावलेला असला पाहिजे, अशा सगळ्या प्रकारची काळजी घेऊन मग ते वर्ग नियमितपणे सुरू होतील. हा बोला. बाहेरगावच्या मुलांनी कंट्रोल नाही, बाहेरगावच्या मुलांना सध्या आम्ही बोलवणार नाही. त्यांचं ऑनलाईनच सुरू राहील.
धन्यवाद सर. अजून कोणी पालक बोलू इच्छितात? तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. ठीक आहे. तर पालक संघ निवडीसाठी तर कृपया आपली जर नावं दिलीत तर मी तो दरवर्षी आपण पालक संघ निवडत असतो. ह्याच्यामध्ये सगळ्या विभागातल्या पालकांचा समावेश असतो. स्थापत्य विभाग आहे, तुमचं संगणक विभाग आहे, अणुविद्युत विभाग आहे. तर आता जे उपस्थित इथे पालक आहेत त्याच्यापैकी जर स्थापत्य विभागामधनं कोणी इच्छुक पालक असेल की त्यांना असं वाटतं की या पालक शिक्षक संघाचं आपण प्रतिनिधित्व करावं, तर त्यांनी कृपया पुढे येऊन आपलं नाव जर आम्हाला दिलं तर फार बरं. स्थापत्य विभागामधनं कोणी पालक जर असतील. महिला प्रतिनिधी पण चालेल. आई ही जास्त महत्वाची भूमिका बजावते आणि आई ही आपल्या मुलाच्या जास्त जवळ असते. तर मला असं वाटतं की असं कोणी असतील इथे स्थापत्य विभागातले तर त्यांनी आपण थोडंसं पुढे आलं तर बरं होईल. संगणक विभाग किंवा अणुविद्युत विभाग हे कोणीही पालक स्वतःहून जर पुढे आलं तर आम्ही पालक संघ जो आहे तो स्थापन करू शकतो. इथे आपल्या पुढे जे पालक बसलेले आमचे 87-88 बॅचचे ते माजी विद्यार्थी आहेत. पण एक जागरूक पालक म्हणून मी खरोखर त्यांचं खूप अभिनंदन करते की स्वतःहून त्यांनी या पालक संघाचं प्रतिनिधित्व स्वीकारलं होतं. तर नुसतं नाव दिलं नाही तर वर्षभर ते आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिले आणि आम्ही न बोलवता सुद्धा बरेचदा त्यांनी महाविद्यालयामध्ये भेट देऊन आमच्याशी संपर्क साधला, त्यांच्या समस्या आमच्या पुढे मांडल्या आणि त्याचं एक निश्चित चांगलं उदाहरण म्हणून आपल्या पुढे पालक आहेत. ते आमच्या पुढच्या पालक संघाचे सुद्धा प्रतिनिधी आहेतच. तर आपल्यापैकी जर कोणी असं पुढे आलं तर आम्हाला फार आनंद होईल. हा, हॅलो, बोला. शिवानी. अच्छा. हॅलो. हो, फर्स्ट इयरला आहे ना. इलेक्ट्रॉनिक्स फायनल आहे. बरं. हो. बर. हो. आपलं नाव लिहिलेलं आहे. खूप खूप तुमचं स्वागत या पालक शिक्षक संघामध्ये. आणखीन कोणी पालक असतील तर. आम्ही एक मोबाईल क्रमांक देतो आहे, त्याच्यावर पण तुम्ही तुमचं जर इच्छा कळवली तरी आम्हाला बरं होईल. मोबाईल नंबर पालक संघासाठी तुम्ही माझा मोबाईल नंबर घेऊ शकता. 9850252622. परत एकदा सांगतो. 9850252622. चॅट बॉक्स मध्ये
जर तुम्हाला वाटलं नंतर आपण कळू तरी तुम्ही मला कळवू शकता. हे जे मुद्दे आपण आता सगळे आपण मांडले याच्यामध्ये मुलाची एक पूर्णपणे तयारी करणं, त्याची एक पर्सनॅलिटी डेव्हलप करणं, या अनुषंगाने महाविद्यालयांमध्ये काही स्टुडंट चॅप्टर असतात. त्या स्टुडंट चॅप्टरच्या वतीने आपण निरनिराळे टेक्निकल म्हणा किंवा नॉन टेक्निकल म्हणजे सांस्कृतिक अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करतो. आपल्या महाविद्यालयामध्ये IST आणि IE म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स आणि इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन या ज्या दोन स्टॅच्युटरी बॉडी म्हणजे टेक्निकल एज्युकेशनसाठी काम करणाऱ्या ज्या बॉडी आहेत त्यांचे 2 स्टुडंट चॅप्टर आपल्या महाविद्यालयामध्ये कार्यरत आहेत. या पालक मेळाव्याच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्या पालकांना सांगू इच्छिते की ज्यावेळी फर्स्ट इयरच्या मुलांनी किंवा सेकंड इयरच्या मुलांनी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली त्यावेळेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती या विद्यार्थ्यांकडनं या स्टुडंट चॅप्टरची फीज आम्ही घेतलेली नव्हती. आज सगळे जे काही पालक उपस्थित आहेत त्यांना मी या निमित्ताने सांगू इच्छिते की लवकरच एक सूचना आपल्याला प्राप्त होईल आणि या IST स्टुडंट चॅप्टर आणि IE स्टुडंट चॅप्टर जे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी लाभदायक असलेले वेगवेगळे प्रोग्राम या स्टुडंट चॅप्टरच्या माध्यमाने आमच्या महाविद्यालयामध्ये करत असते. तर त्यांची जी काही वार्षिक वर्गणी म्हणजे त्या बॉडीला आम्हाला पाठवावी लागते ती वार्षिक वर्गणी आम्ही ॲडमिशनच्या वेळेला घेतलेली नाही आहे. तर लवकरच एक सूचना आम्ही जारी करू आणि त्याच्यामध्ये तुमच्या पाल्यांना ती फी भरावी लागू शकते. एवढं मला या सगळ्या याच्या निमित्ताने तुम्हाला सांगायचं. तसंच स्कॉलरशिपचे जे फॉर्म्स आहेत त्याच्या सूचना सुद्धा वेळोवेळी ग्रुपवर दिलेल्या आहेत. सध्या फर्स्ट इयरमध्ये ॲडमिशन घेणाऱ्या मुलांच्या स्कॉलरशिपचे फॉर्म भरण्याचं काम सुरू आहे. त्यांना लागणारे डॉक्युमेंट्स काय आहेत याच्या सगळ्या सूचना पाल्यांना दिल्या गेलेल्या आहेत. तर कृपया आपला विद्यार्थी पाल्य जो आहे तो कुठल्याही स्कॉलरशिपमध्ये जर तो बसत असेल तर तो फॉर्म त्यांनी भरला की नाही एवढं पालकांनी मात्र चौकशी करत राहावी. त्याची जानेवारी म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्येच ही प्रक्रिया आम्ही पूर्ण करणार आहोत. तर आपल्या मुलाचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरला गेला आहे की नाही याच्याकडे पालकांनी कृपया लक्ष द्या. तर आता शेवटचा टप्पा चव्हाण मॅडम. धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम. मला असं वाटतं की काही ज्या समस्या असतील किंवा आमच्या ज्या काही अपेक्षा असतील तुमच्याकडून ॲज अ पॅरेंट्स तुमच्याकडून काही अपेक्षा असतील, तुमच्या काही अपेक्षा आमच्याकडून शिक्षकांकडून असेल तर त्या सर्वांचं एक विचारविनिमय या ठिकाणी झालेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी तुम्ही ऑनलाईन उपस्थित राहिले, तुमच्या सर्वांच्या समस्या आमच्यासोबत डिस्कस केल्या त्याबद्दल मी सर्वप्रथम डॉक्टर पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतनच्या वतीने आपली सर्वांची विशेष ऋणी आहे. आजच्या या शिक्षक पालक संघामध्ये जे नवनियुक्त सदस्य आहेत नवाब सिराज सर आणि किशोर श्रीराव सर यांचे सुद्धा मी विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आणि एक विद्यार्थ्यांसोबत पालकांसोबत एक चर्चा व्हावी या उदात्त हेतूने या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आमच्या तंत्रनिकेतनच्या प्राचार्य प्राध्यापिका खोन्ने मॅडम यांनी परवानगी दिली आणि हा एक उत्स्फूर्त असा कार्यक्रम या ठिकाणी घडून आला. त्याबद्दल मी मॅडमचे विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करते. या कार्यक्रमाला उपस्थित राहून निरनिराळे मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यांवरती पालकांना मार्गदर्शन करण्याचे काम डॉक्टर गोसावी सर यांनी केले त्याबद्दल मी तंत्रनिकेतनच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करते. कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून
अणुविद्युत विभागाचे विभाग प्रमुख चोरे सर यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवली आणि पालकांना मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानते. आणि संस्थेचे शैक्षणिक समन्वयक यांनी एक समन्वयाचे कार्य या ठिकाणी करून शिक्षक आणि पालकांमधली जी काही पोकळी निर्माण झाली होती त्या पूर्ण करण्याचं काम सरांनी केलं, त्याबद्दल मी प्राध्यापक राठोड सर यांचे आभार व्यक्त करते. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सुद्धा मी विशेष आभार मानते. आणि विशेष उपस्थिती दर्शवून तंत्रनिकेतनमध्ये स्वतः उपस्थित राहून आपले अनुभव जे नव्याने प्रवेशित विद्यार्थी आहे अशा पालकांसोबत शेअर करून आमच्या तंत्रनिकेतनच्या एक कार्याचा आढावा म्हणा किंवा एक शाबासकीची थाप ज्यांनी आमच्या पाठीवरती दिली असे नवाब सिराज सर यांचे मी विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करते. आणि शेवटी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता ज्याही कोणाचा हातभार लागला त्या सर्वांचे आभार व्यक्त करून माननीय अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते.